मुंबईचा महापौर मराठी, हिंदू की मोहल्ल्यातील मुस्लिम? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी झडलेला हा वाद अखेर मराठी हिंदू महापौरच होईल या निर्णयाप्रत आला। पण मुंबईच्या महापौरपदी याआधी किती अमराठी किंवा बिगर हिंदू महापौर झाले हे तुम्हाला माहिती आहे का? बघूयात पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट। मुंबईचा महापौर हिंदू असेल आणि मराठी असेल असं भाजप नेत्यांनी जाहीर केलं। महापालिका निवडणुकीत यावरून राजकारण रंगलं आणि प्रचारात हा मुद्दा महत्त्वाचाही ठरला। यावेळी राजकीय अपरिहार्यतेमुळे मराठी महापौर हा मुद्दा पुढे आला असला तरी गेल्या 94 वर्षात मुंबईत तब्बल 35 अमराठी महापौर होऊन गेले। मुंबई महापालिकेत 94 वर्षापूर्वी म्हणजे 1931 मध्ये पहिल्यांदा महापौर पद अस्तित्वात आलं। तेव्हा मुंबईचे पहिले महापौर अमराठी होते हा इतिहास आहे। पारशी असलेले जे.बी. बोमन बेहराम हे मुंबईचे पहिले महापौर बनले होते। त्यानंतर मुंबईत शिवसेनेचा उदय होईपर्यंत म्हणजे 1975 पर्यंत अर्थात 45 वर्षात तब्बल 30 अमराठी महापौरांनी मुंबईचं महापौर पद भूषवलंय। आणि शिवसेनेच्या उदयानंतर म्हणजे 1976 पासून आतापर्यंत म्हणजे पुढच्या 50 वर्षात केवळ 5 अमराठी महापौर झाले। शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली आणि 1968 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने 42 जागा जिंकल्या। दादर मधून अपक्ष निवडून आलेल्या डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांना 1971 मध्ये शिवसेनेने महापौर म्हणून निवडून आणलं। 1973 मध्ये शिवसेनेचे सुधीर जोशी हे तरुण महापौर झाले आणि त्यानंतर काही अपवाद वगळले तर मुंबईत शिवसेनेचेच महापौर राहिले। मुंबईत शिवसेनेने आतापर्यंत 23 महापौर दिले। मधल्या काळात काही अमराठी महापौर झाले ते काँग्रेसच्या काळात। 1972 नंतर 7 अमराठी महापौर झाले। 1972 मध्ये आर.के. गणात्रा, 1974 बी.के. बोमन बेहराम, 1975 एन.डी. मेहता, 1977 मुरली देवरा, 1981 ए.यू. मेमन, 1983 एम.एच. बेदी, 1993 आर.आर. सिंग। 1996 पासून 2019 पर्यंत सलग शिवसेनेचे महापौर निवडून आले आणि हे सगळे महापौर मराठी होते। एकीकडे शिवसेनेने मराठी महापौर दिले असताना त्यांच्यासोबत युतीत असलेल्या भाजपने मात्र अमराठी उपमहापौर बनवून मराठी अमराठी संतुलन राखलं होतं। भाजपने आजवर बसवलेले अमराठी उपमहापौर गोपाळ शेट्टी, बाबूबाई भवानजी, राजेश शर्मा आणि विद्या ठाकूर यांना भाजपने उपमहापौर पदाची संधी दिलेली होती। महापौर पदासाठी महिला आरक्षण आल्यानंतर 1994 मध्ये काँग्रेसच्या निर्मला सामंत प्रभावळकर महापौर झाल्या। पण 1956 मध्ये 25व्या महापौर झालेल्या काँग्रेसच्या सुलोचना मोदी या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर होत्या। 1997 विशाखा राऊत, 2007 शुभा राऊळ, 2009 श्रद्धा जाधव, 2014 स्नेहल अंबेकर, 2019 किशोरी पेडणेकर। मुंबईत आजवर झालेल्या महापौरांच्या नावावर जर नजर टाकली तर शिवसेनेचा उदय झाल्यानंतर 6 दशकांतली काही वर्ष वगळता मराठी महापौरच राहिलेला पाहायला मिळतो। मात्र शिवसेनेची स्थापना होण्या अगोदरचा कालखंड जर आपण पाहिला तर अमराठीच नव्हे तर बिगर हिंदू देखील मुंबईचे महापौर राहिलेले आहेत। मात्र आजही जेव्हा मराठी महापौर असा मुद्दा समोर येतो तेव्हा इथलं शिवसेनेभोवती फिरणारं राजकारण पाहायला मिळतं। आता पुन्हा एकदा महापौर पद महिलांसाठी आरक्षित असल्याने महिलाच महापौर बनणार आहे। एकूणच काय तर यावेळी हिंदू आणि मराठी महापौर असा प्रचाराचा मुद्दा झाला खरा, पण याआधी मुंबईचं महापौर पारशी, गुजराती, ख्रिश्चन अशा विविध समाजातल्या मान्यवरांनी भूषवलंय हे खरं आहे।